महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार बोकाळलेला आहे आणि भ्रष्टाचार होत असताना जे मंत्री महोदय टॉवेलवर बसून बाजूला टॉवेलवर बसून त्या ठिकाणी पैशाच्या बॅगा भरलेल्या असतात। दुसरा मंत्री त्या ठिकाणी फरफटाक करतोय, त्या ठिकाणी जादूटोणा करतोय, एका ठिकाणी ठोसे लावतायत। अशा पुऱ्या जे गद्दार लोक आहेत अशा सर्व मंत्र्यांची या ठिकाणी हकालपट्टी झाली पाहिजे म्हणून या ठिकाणी आमचे आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे सर्व आमचे नेते यांच्या मार्गदर्शनाखाली हा या ठिकाणी आंदोलन घेण्यात आलेलं आहे। कारण याच्या अगोदर ह्या सरकारच्या अगोदर या भ्रष्टाचारी सरकारच्या अगोदर आपल्यालाही सर्वांना माहिती आहे की एखादा देशामध्ये रेल्वेचा या ठिकाणी जर ॲक्सिडेंट झाला तर सेंट्रलचा रेल्वे मंत्री त्या ठिकाणी राजीनामा देत होता। उदाहरण द्यायचं झालं तर ज्यावेळेस आपल्याला ताजमध्ये बॉम्बहल्ला झाल्याच्या नंतर फक्त त्या ठिकाणी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेब यांच्याबरोबर राजगोपाल वर्मा हे फक्त त्यांच्या बरोबर असताना ज्यावेळेला आवाज उठवला गेला त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला। त्याचबरोबर आपले आदरणीय आर पाटील साहेब छोटंसं त्यांनी वाक्य केलं होतं की अशा थोड्या छोट्या छोट्या घटना होत असतात तरी सगळ्यांनी त्या ठिकाणी आवाज उठवल्याच्या नंतर उपमुख्यमंत्री गृहमंत्री आर पाटील साहेबांनी राजीनामा दिला होता। पण आताचं सरकार निर्लज्ज सरकार हे सर्व डोळ्यासमोर सगळ्यांच्या होत असताना एकाचाही राजीनामा घेतला जात नाही। जे भ्रष्टाचार करतात त्यांना आपल्या पार्टीत घेऊन त्यांना धुतल्यात आणल्याचं बनवतायत। त्यांच्याकडे गेल्याच्या नंतर मला वाटतं ती जी वॉशिंग पावडर आणलेली आहे ते भ्रष्टाचार। आज जे आंदोलन चालू आहे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या आदेशाने आणि नवी मुंबई जिल्हास्तरीय मार्गदर्शनाखाली जे आंदोलन चालू आहे भ्रष्ट मंत्र्यांना त्यांची हकालपट्टी व्हावी यासाठी हे चालू आहे। जनता महाराष्ट्राची जनता आता यांना वैतागलेली आहे। हे स्वतःचं घर भरतात आहेत, स्वतःचे खिसे भरतात आहेत, पण यांना लवकरात लवकर त्यांच्या खुर्चीतून काढलं पाहिजे, नाही तर हे संपूर्ण महाराष्ट्राला लागलेली कीड आहे, ही कीड लवकरात लवकर साफ केली पाहिजे। आणि यासाठी प्रयत्न करते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा तन मन धनाने प्रयत्न करत आहे। संपूर्ण जनतेला आम्ही या माध्यमातून आवाहन करतोय की सर्वांनी जागृत होऊन या सरकारच्या विरोधात ही असली चाललेली भ्रष्टाचार विरोधी जे सरकार चाललेले भ्रष्टाचारी याला खाली उतरवण्यात सगळ्यांनी एकत्र येऊन सहभाग घेतला पाहिजे आणि लवकरात लवकर या सरकारला खाली उतरवलं पाहिजे।